इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. अगं एकुलते एक पोर आहे ते माझं. काल जेव्हा तो घराबाहेर पडला होता तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की घरी येण्याऐवजी तो हॉस्पिटलमध्ये पोहोचेल. हो मम्मी, माझे प्रयत्न तसे चालूच आहेत, पण मला पूर्ण खात्री आहे की अगदी लवकरात लवकर साक्षीचा ठाव ठिकाणा लागेल. जेव्हा कुठली घटना घडायची असते ना अंकल, तेव्हा असंच होत असतं. प्रत्येक गोष्ट एक निमित्त ठरत असते. राकेशची सुटका सुद्धा माझ्याच हातून व्हायची होती. कदाचित म्हणून अगोदरच जजच्या पदाचा मी राजीनामा दिला आणि वकिलाचा हा कोट अंगावर चढवला. तुम्ही ज्या हेतूसाठी राजीनामा दिलेला आहे ती कुठली क्षुल्लक बाब नाहीये, खूप मोठी बाब आहे. परमेश्वर तुम्हाला जरूर यशस्वी करेल. यशस्वी हमखास होणारच मम्मी. जेव्हा सर्वांना हे समजेल की राकेशचे डिफेन्स लॉयर पप्पा आहेत. सगळ्यांना पूर्ण विश्वास आहे की राकेशची सुटका जरूर होणार. परमेश्वर करो आणि राकेशची लवकरात लवकर सुटका हो. राकेशला सुटका मिळवून देण्याने माझा एक नाही, 2 हेतू पूर्ण होणार आहेत शारदा. 2 हेतू? हो. राकेशला सुटका मिळवून दिल्यामुळे माझं कर्तव्य पूर्ण होईल. शिवाय त्यानंतर मी राजेश्वरजींशी बोलणंही करेन. त्यांना जाणीव करून देईन की त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण करावं. मला काही समजलं नाही. मी साक्षीविषयी बोलतोय शारदा. मुलीला स्वतःचा अधिकार मिळायलाच हवा. मी राजेश्वरजींना विनंती करेन की त्यांनी साक्षीला त्यांची सून म्हणून स्वीकारावं. बघूया काय होतंय पुढे. बरं चल, येतो मी. ठीक आहे. जेव्हा ही गोष्ट जगजाहीर झाली होती की राकेश दादाच्या सुटकेचे सगळे मार्ग आता मोकळे झालेत, कायद्यासमोर सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यात, अशा वेळी जस्टिस आदित्य प्रताप यांना ही केस देण्याची काय गरज होती? आपण त्यांचे उपकार का घ्यावे त्या बाबतीत? आपण जस्टिस आदित्य प्रतापना ही केस नाही दिली आहे. उलट ते स्वतःच लॉकअपमध्ये गेले आणि स्वतःहूनच वकील पत्रावर राकेशला सह्या करायला लावल्या. पण का म्हणून पप्पा? दुसरे वकील सुद्धा ही केस लढू शकले असते. खरंय, दुसरा वकील सुद्धा ही केस लढू शकला असता. पण जर तोच जज स्वतः बचाव पक्षाचा वकील होऊन कोर्टात उतरत असतो, तेव्हा समोर बसलेल्या जजला त्याचं बोलणं ऐकावंच लागतं. पण झालं भलतंच. आपण सर्वांनी किती आरोप केले त्या लोकांवर. आता राकेशच्या तोंडूनच हे समजल्यावर सुद्धा की त्याच्या फसवणुकीमागे मानस ऋतिकाचा हात होता, तरी सुद्धा आपण आदित्य प्रतापवरच संशय घेतला की त्यांनी जाणून बुजून आपल्या मुलाला फाशीची शिक्षा ऐकवली. पण आज जर ते स्वतःच त्या चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी आपल्या राकेशला वाचवू पाहतायत, तर त्यात सुद्धा तुम्हा दोघांना हरकत आहे? धन्यवाद मम्मी. खूप खूप आभारी आहे तुमची. ह्या घरामध्ये कमीत कमी एक तुम्हीच आहात ज्या असा विचार करू शकतात. तुम्ही इथे येण्याची तसदी का म्हणून घेतली? मी हे सांगण्यासाठीच आली तुम्हाला की राहुलमुळे साक्षी घर सोडून निघून गेली.
कारण स्वतःच्या बाळाचा तिला जीव घ्यायचा नव्हता. कोण जाणे साक्षी कुठे असावी, कोणत्या अवस्थेत असावी. मला ठाऊक आहे, पण यासाठी तुम्हाला इथे येण्याची गरज काय होती? मुख्य म्हणजे तुम्हाला चांगलंच माहितीये की साक्षीसाठी या घरामध्ये मुळीच जागा नाहीये. का म्हणून नाहीये राहुल? जर ह्या घरामध्ये साक्षीसाठी मुळीच जागा नसेल तर मी तिला ते स्थान मिळवून देईन. तू आमच्या चांगुलपणाचा, भोळेपणाचा अशा प्रकारे फायदा नाही उठवू शकणार. मान्य आहे मला की तुझे वडील SDM आहेत, पण तुझ्या ह्या वागणुकीसाठी वाटेल तसं वागण्याची सूट नाहीये तुला. अच्छा, म्हणजे आज तुम्ही पुन्हा इथे आमच्याच घरात आम्हालाच धमकावण्यासाठी आलात? मला खरंच कोडं पडलंय. राहुल हे वाटेल तसं बोलतोय, ठीक आहे, पण तुम्हाला तरी कमीत कमी समजायला हवं की हा एका मुलीच्या इब्रतीचा आणि अधिकाराचा प्रश्न आहे. शिवाय ही बाब तुम्ही सुद्धा व्यवस्थित जाणताय SDM साहेब, की जर साक्षीने ठरवलं असतं तर राहुलला कायदेशीररित्या चांगलाच धडा शिकवू शकली असती. पण वागली नाही तशी ती. तुम्हाला त्याचं कारण ठाऊक आहे SDM साहेब? ज्याच्यावर कधी जीवापाड प्रेम केलं जातं ना, त्याचा तिरस्कार करण्याचा कधी मनात देखील येत नसतं. ज्याच्यावर कधी जीवापाड प्रेम केलं जातं ना, त्याचा तिरस्कार करण्याचं कधी मनात देखील येत नसतं. म्हणूनच तिला नारी म्हटलं जातं. एकदा ती ज्याला आपलं म्हणून स्वीकारत असते, ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करत असते, एक वेळ त्याच्यासाठी ती जीव देईल, पण त्याच्या विरोधात एक पाऊलही उचलणार नाही. तिला प्रेमाच्या गप्पा मारू देत किंवा तिरस्काराच्या, सर्वात महत्वाची बाब ही आहे की मी तिचा तिरस्कार करतो. बस बस राहुल, खूप झालं तुझं. तुला लाज नाही वाटत? तुझ्यामुळेच, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे साक्षी घर सोडून निघून गेली. अशा परिस्थितीत माहित नाही ती कशी काय जगणार आहे, आणि तू हे असं बोलतोयस? एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक तू. साक्षीचं जर काही बरं वाईट झालं ना, तिला काहीही झालं तर त्याला जबाबदार तूच असणार आहेस, फक्त आणि फक्त तूच. माझं हे बोलणं तू लक्षात ठेव. ऐकलंस ना तू? स्वतःचे विचार तू बदल बाळा, स्वतःचे विचार बदल तू. ही बाब अशी नाहीये जेवढ्या सहजासहजी संपुष्टात येईल. तुझ्यामुळेच एका निष्पाप मुलीची किती फरफट होत असावी कुणास ठाऊक. ह्या कलेक्टर बाईसाहेब दरवेळी धमक्यानेच मन वळवू पाहतात. वस्तुस्थितीला तुम्ही सुद्धा धमकीच समजता ना? खूपच खेदाची बाब आहे ही. समजतच नाहीये की स्वतःच्या अहंकाराचा तुम्ही किती दिवस टेंभा मिरवणार आणि किती दिवस वस्तुस्थितीकडे कानाडोळा करणार आहात. अहो, विचारायचंच होतं तर तुम्ही राहुलला विचारायचं होतं ना, की साक्षी जे काही म्हणाली ते खरं आहे की नाही. जर म्हणणं खरं असेल तर मग हा वस्तुस्थिती स्वीकारत का नाहीये? आता हे तर त्याचं तोच जाणे, पण कोणाच्या धमक्यांसमोर मान झुकवायला आम्ही नाही शिकलोय. जर राहुल ते नाकारतोय म्हणजे जरूर त्यामागे काहीतरी कारण असावं. जर त्याला तुला समजावायचं असेल तर जा आणि समजाव. मी इथे फक्त तुझं उत्तर मागायला आले होते आणि मला तुझं उत्तर मिळालंय. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक तू. साक्षीचं जर काही बरं वाईट झालं ना,
तिला काही झालं तर त्याला जबाबदार तूच असणार आहेस. फक्त आणि फक्त तूच. मला तुझी मुळीच गरज नाहीये. नाहीये मला तुझी गरज राहुल. राहुल, तुझे पप्पा तुला मुळीच समजावणार नाहीत. पण तू जे काही हे चालवलंस ते मात्र मी मुकाट्याने सहन करणार नाहीये. मला तुला हेच विचारायचंय की तुझ्या मनात काय आहे. मला मुळीच काही नकोय मम्मी. मला याविषयी अजिबात बोलायचं नाहीये. तुला का नाही बोलायचंय मला एक सांग. तू तुझ्या असं गप्प बसण्याने ह्या गोष्टीला पूर्ण विराम मिळणार आहे. नाही बाळा, माझं जरा ऐक. तू कुठल्याही स्त्रीचे शाप मुळीच घेऊ नकोस. शिवाय हे शाप इतके वाईट असतात की एखाद्याला ते सुखाने जगूही देत नाहीत किंवा मरूही देत नाहीत. ह्या शापांपासून आजपर्यंत कुणीही वाचलेलं नाहीये, शिवाय कधी वाचणारही नाही. मम्मी, मी सांगितलं ना, मला ह्याविषयी मुळीच काही बोलायचं नाहीये. पण मला तुझ्याशी बोलायचं आहे राहुल. मी आई आहे तुझी. मला समजावून सांगायचंय तुला. कुणाचाही तळतळाट घेऊ नकोस बाळा. नको घेऊस. एखाद्या स्त्रीच्या तळतळाटात एवढी मोठी शक्ती असते की एखाद्या दगडालाही पाझर फुटू शकतो. अरे तू खूपच किरकोळ आहेस तिच्या समोर. तू त्या मुलीवर प्रेम केलं होतंस ना. प्रेमाचं कर्तव्य तरी पार पाड तू. मला माझ्या प्रेमाचं कुठलंच कर्तव्य निभावायचं नाहीये. मी तिचा तिरस्कार करतो. तिरस्कार. तिच्या उदरात तुझं बाळ वाढतंय आणि तोंड वर करून तू तिच्या तिरस्काराच्या गप्पा मारतोस. शिवाय आज तुला हा प्रश्न फक्त रितिकानेच विचारलाय. अरे जेव्हा अख्खं जग तुला हा प्रश्न विचारेल तेव्हा काय करशील? उत्तर देऊ शकणार आहेस तू? म्हणे तिरस्कार करतो. साक्षी, एक मिनिट थांबशील? मी आलोच. ओके. राहुल, तू इथे? हो, मीच. असं दिसतंय की रोहितशी तुझं खूप घनिष्ठ नातं आहे. मी तुला काही विचारतोय. रोहित माझा होणारा नवरा आहे. माझं रोहितशी लग्न पक्क झालंय. आता तुला आमचं नातं समजलं? अरे राहुल, तू इथे कसा काय? मी इथूनच जात होतो तेव्हा साक्षी दिसली म्हणून आलो तिला भेटायला. साक्षीला? आता तुला काय झालं साक्षी? हां? तुला काय झालं? तू काय एवढी अपसेट झालीस? नाही. चल चल जाऊ, तू आईस्क्रीम खाऊ काय?
कोणी काही म्हणो, मी तो दिवस नाही विसरू शकणार, ज्या दिवशी साक्षीने मला ओळखच दाखवायला तयार नव्हती, फक्त एवढ्यासाठी की रोहित तिच्या बरोबर होता. त्या दिवशी कुठे गेलं होतं तिचं प्रेम? आता भले वाटेल ते हो, ती माझ्याशी जे काही वागली आहे ते भोगावंच लागेल तिला. आता केवळ त्याच विचारापायी आयुष्यभर अश्रू ढाळेल ती, आयुष्यभर. स्नेहाला भेटल्यावर मला असं वाटायला लागलंय की ती खूपच हुशार, धूर्त आणि चालाख बाई आहे. स्वतःच्या फायद्यासाठी ती कुठल्याही स्तराला जाऊ शकते, शिवाय वाटेल ते करूही शकते. म्हणजेच याचा अर्थ असा होतो मॅडम की तिच्याबरोबर काम करताना तुम्हाला प्रत्येक वेळी सावधानी बाळगावी लागणार आहे. सध्या तरी त्या बाईची तेवढी लायकी नाहीये, शिवाय मला धोका द्यायची हिंमतही नाही व्हायची तिची. डॉली तिला व्यवस्थित ठाऊक आहे की मी कोण आहे आणि काय काय करू शकते. सर आता जर इथे असते तर गोष्ट वेगळी होती मॅडम. सरांच्या अटकेपायी आपण खूपच कमजोर झालो आहोत. शिवाय कायद्यापासनं सरांची सुटका होण्याची कुठलीही चान्सेस दृष्टीस पडत नाहीयेत. माझे सगळे प्रयत्न करून झालेत डॉली. मीडियावाल्यांनी या सगळ्या भानगडीचा इतका गवगवा केलाय की सगळा मामला पब्लिकला कळून चुकलेला आहे. शिवाय म्हणूनच हा मामला दाबून टाकण्यासाठी राजकीय स्तरावर सुद्धा आपण कुणी काही करू शकत नाही आहोत. ह्याला सर राजकारण म्हणतात. जोवर एखादी बाब गुलदस्त्यात असते, प्रत्येक व्यक्ती साथ निभावण्याचा दावा करतो. पण ज्या क्षणी कुठला बदनामीचा ठपका लागतो ना, प्रत्येक व्यक्ती आपला अंग झटकण्याचा प्रयत्न करत असतो. पार्टीतली माणसं सुद्धा वेगळं होण्याचा प्रयत्न सुरू करत असतात. अगदी खरं बोललीस तू. त्यांना सुद्धा पब्लिकच्या नजरेत स्वतःची छबी टिकवायची आहे. हे बघ, एकदा का पब्लिकच्या नजरेत छबी खराब होऊन बसली ना की मग ना पार्टी राहते ना पावर. डॉली, ही वस्तुस्थिती तर मान्य करावीच लागेल आपल्याला. हा सुद्धा एक राजकारणाचाच भाग आहे की थोड्या दिवसानंतर जनता सर्व काही विसरून जात असते. शिवाय कायद्याच्या वहीत भले कितीही वेळा तुमचं नाव लिहिलं जाऊ दे, ती व्यक्ती पुन्हा निवडणूक जिंकते, पुन्हा पॉवरमध्ये येते. हेच होणार आहे डॉली. तुझे सर परत जरूर येतीलच, पण त्यांच्या परतण्यासाठी वेळ जरूर लागणार आहे. आज राकेश आणि ह्यांची दोघांची एकाच वेळी सुनावणी होणार आहे. पण शक्यता तर हीच आहे की ह्यांची बहुधा आज तुरुंगात रवानगी होईल. पण तो राकेश ज्याला ह्यांना निर्दोष सिद्ध करून सर्वांसमोर आणायचं होतं, तोच राकेश आज निर्दोष सिद्ध होईल. सर भले तुरुंगात राहो, पण मुंजालच्या करोडोंच्या संपत्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मात्र ते बनवून गेलेत. काय मग अर्जुन? राकेश, तू माझ्याकडे एवढ्या त्रासिक नजरेने का पाहतोयस? मला तुम्ही कैद का केलाय? तुला कैद करून ठेवलंय आणि तुला सांगितलं सुद्धा नाही? हा प्रश्न तू पूर्वीच सुंदरला विचारायला हवा होतास. त्यानेच तर मला कैद केलंय. काय हवंय काय तुम्हाला? एवढं तरी मी नक्कीच समजून चुकलोय.
कुठली तरी मोठी भानगड आहे यामागे. सुंदरने तुला कैद करून ठेवलंय त्यामागे छोटी भानगड नक्कीच नसणार. जरूर कुठली तरी मोठीच भानगड असणार. मग तुला सुद्धा नाही सांगायचंय. तुला कदाचित कल्पना नाहीये की सुंदर किती खतरनाक माणूस आहे, जो आपल्या स्वतःच्या भाच्याला म्हणजे तुला जर तो इथे डांबून ठेवू शकतो, तर मग मी माझं तोंड उघडलं तर माझ्या बाबतीत काय काय करू शकतो. माझ्याशी तुम्ही लोक हा खेळ खेळू नका. मला कळून चुकलंय. हे कुठलं तरी खूप मोठं कारस्थान आहे. तो नकली राकेश उगीच समोर आलेला नाहीये. कुठल्या तरी कारस्थान रचून त्याला समोर आणण्यात आलाय. अरे नाही नाही, आम्ही तर उलट स्वतःच गोंधळात पडलोय की तू राकेशहून कुठून आलाय. खोटं बोलतेस तू. जर हे कारस्थान तुमचं नसतं तर नेमका त्याच वेळी जेव्हा मी गुपित उघड करणार होतो, मामाने मला डोक्यावर मारलं नसतं, शिवाय मला बेशुद्धही केलं नसतं, तर मग तुमचं सत्य जगासमोर आणलं असतं आणि एके दिवशी जरूर सर्वांसमोर आणेन. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जी